शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा होणार आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर पहा, आता पीएम किसानचा हप्ता पडला की सगळ्यांचं लक्ष लागतं ते नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याकडे. कारण दरवेळी पीएम किसानचा हप्ता आला की त्याच नंतर लगेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता टाकायची प्रक्रिया सुरू आहे. तुम्ही आता पाहिलं असेल, तुम्हाला तुमचं जर तुमची सगळी कागदपत्र पूर्ण असतील तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता आला असेल. ज्यांना अद्याप आला नाही त्यांची KYC असू दे, कुठलीही छोटी मोठी कागदपत्र असू दे, पूर्ण करून ठेवा, तुम्हाला सुद्धा हप्ता येणार आहे. त्यासोबतच आता पहा, आता पीएम किसानचा हप्ता तर पडलाय, पण नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार हा प्रश्न पडलेला आहे. खूप जणांना पडलेला आहे. हा का पीएम किसानचा आला पण नमो शेतकरीचा का नाही? कारण नमो शेतकरीचा हप्ता रखडला गेला आहे. पहा इकडे का, कारण बोगस कागदपत्रे खूप जणांचे आढळले आहेत. राज्य आता केंद्र सरकार हा पीएम पाठवतो, पण राज्य सरकार नमोचा हप्ता पाठवतो. त्यासाठी आता व्हेरिफिकेशन पुन्हा एकदा चालू केलं आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये याच बद्दल आपण जाणून घेणार आहोत, आढावा करणार आहोत. म्हणजे राज्य सरकार कधी हा हप्ता टाकणार आहे, नेमकी तारीख काय आहे, किती शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार, सगळं सांगणार आहे, समजून घेणार आहोत आपण. शेवटपर्यंत राहा. तर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र पीएम किसानचा धर्तीवरचं नमो शेतकरी योजना चालते. 7 हप्ते तर सगळ्यांच्या खात्यात जमा झालेत, पण 8व्या हप्त्याची वाट सगळ्यांना लागली आहे. पीएम किसानचे पैसे परवा आलेत, त्यामुळे नमो योजनेची प्रोसेसही सुरू झाली आहे. पहा, ऐका, डोळे इकडं, कान मोबाईलच्या व्हॉइस कडे पाहिजेत. युट्यूब मध्ये व्हिडिओ आपण पाहत आहोत, इकडे बघा. पीएम किसानचा हप्ता परवा पैसे आलेत, पण नमो योजनेचे प्रोसेसिंग अजून सुरू झाले आहे. तर का वरती लोड आहे का? तसं काही नाही. निधी अद्यापही गोळा झालेला नाही, पण निधी आलेला आहे असं आपल्याला समजते. वेगवेगळ्या माध्यमातून आपण व्हिडिओ पाहत असतो, आपल्याला समजत असतं. तर बघा, पीएम किसानचा डेटा आणि नमो शेतकरीचा डेटा, योजनेचा डेटा सादर करण्यासारखा असतो. पण ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता येतो त्यांनाच नमोचा हप्ता मिळतो. पण यावेळी अनेकांना पीएम किसानचे पैसे आले नाहीत आणि जिथं पीएम किसानचा डेटा अडला तिथेच नमोचा पण डेटा थांबलेला आहे. ही लाईन महत्वाची आहे. तर लाईन बघा कुठली आहे, तुम्ही आता ऐकलं. त्यामध्ये काय आहे की जो काय आपला नमोचा हा पीएम किसानचा हप्ता येतो त्यामध्ये पहा की पीएमचा आला पण नमोचा का आला नाही. तर यामध्ये असं आहे, जो तुमचा डेटा वर जातो तो सेम दोन्ही पण ह्याचा सेम डेटा असतो. तर बघा इकडे, म्हणजे ज्या पीएम किसानचा हप्ता सहज पडलाय त्यांनाच नमो हप्ता मिळतो, पण शक्यता जास्त कमी असते. त्यामुळे इथं आपण आता पाहूया त्या दोन्ही ह्याच्यामध्ये फरक काय, पीएम आणि नमो मध्ये. तर यामध्ये सांगले, केंद्र सरकारकडून काही नियम बदलले आहेत. नवरा बायको दोघांनाही नावावर जमीन असल्याला आता फक्त महिलांनाच फक्त मिळणार आहे किंवा पुरुषाला मिळणार आहे हप्ता. बघा, दोघांच्या नावावर जर जमीन असली तर एकालाच हप्ता मिळणार आहे, त्यात काय वाद नाही आहे. आता ज्या घरात 18 वर्षावरील म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त हप्ता पोर असतील, म्हणजे मुलगा वगैरे असेल, त्याला सुद्धा हप्ता राहणार नाही असं सांगितलंय. अशा 2-2.5 लाख शेतकऱ्यांचा पीएम किसान मधून वगळण्यात आले. म्हणजेच काय, असे 2 ते 3 सलग, म्हणजे घरातल्या 2 ते 3 जणांना हा हप्ता जात होता. त्यामुळे लवकरात लवकर इथं शेतकऱ्यांना सांगितले सरकारने की 2-3 इथं वगळण्यात, म्हणजे घरात एकट्यालाच मिळणार हप्ता म्हणून दोघांना वगळण्यात येते. म्हणजे मुलगा असेल किंवा पत्नी असेल यांना वगळण्यात आलेला आहे. 2.5 लाख शेतकऱ्यांचा पीएम किसान वगळणे गेले, वगळले गेलेले आहे. पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता मागे पडणार आहे का? तर प्राथमिक माहितीनुसार त्यांनाही नमोचा हप्ता मिळणार नाही असं सांगितलंय. राज्य सरकार पीएम किसानचा डेटा मागवतंय आणि त्यावर काम सुरू केलंय. बघा, राज्य सरकारने वरती केंद्र सरकारकडे पीएम किसानचा डेटा मागितलाय. तर आता मुख्य हप्ता कधी पडणार? 2 तारखेला मतदान, 3 तारखेला निकाल, त्यानंतर 60
8 तारखेपासून राज्यात हिवाळी अधिवेशन. या अधिवेशनात नमो शेतकरी हप्त्याला आवश्यक निधी मंजूर होणार आहे. नगर परिषद व नगरपंचायत निवडणुका पुढे ढकलल्या गेल्यात, त्यामुळे आचारसंहिता 3 तारखेला संपणार आहे. अधिवेशन सुरू झालं की पूर्वी मागणी करून नमोचा हप्ता होईल. बघा यात मध्ये काय सांगितलं, अधिवेशन आता सुरू होणारच आहे. पण यामध्ये आता हा प्रश्न उठला आहे की पीएम किसानचा नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार. पीएम किसानचा तर आलाय, पण नमो शेतकरीचा कधी येणार हा प्रश्न आता इथे सांगणार आहेत. तर आचारसंहिता पण संपणार आहे असं सांगितलं पहा इकडे. पण सर्वात मोठा मुद्दा म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या ग्रामीण भागातील निवडणुका म्हणजे आहेत. तर सरकारला ग्रामीण मतदारांना खुश ठेवायचं असतं, म्हणून म्हणजेच नमो हप्ता रोखून ठेवण्यात आलाय. शहरी निवडणुकात त्यांचा फायदा नसता, पण ग्रामीण निवडणुकीच्या आधी पैसे टाकले तर त्यांना फायदा होतो. जिल्हा परिषद निवडणूक असेल 10 ते 20 तारखेला दरम्यान म्हणजे लागू शकते. जिल्हा परिषदची निवडणूक 10 ते 20 तारखेच्या दरम्यान लागू शकते. आणि या निवडणुका जाहीर होण्यामागे अगोदर हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकला जाणार, कारण आचारसंहिता लागली की पैसे टाकता येत नाही. बघा इकडे आचारसंहितेत काही पैसे टाकता येत नाही, त्यामुळे हा हप्ता लवकरात लवकर तुम्हाला येऊन जाईल. त्यामुळे आपण ठराविक पॉईंट आपण बघूया. जे आपण माहिती काढलेले आहेत पॉईंट, आपण बोगस काही सांगत नाही, खरी माहिती सांगतो. पहा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा. आता त्यामुळे अंदाज सांगायचा आपल्याला 8-9-10 तारखेला निधी मंजूर होण्याची शक्यता झाली. 10 ते 20 तारखेला आता कधीही हप्ता त्यात पडू शकतो. म्हणजे ह्या तारखेला पहा 8-9-10 तारीख फिक्स आहे, पण 10 ते 20 तारखेच्या मध्ये कधीही हप्ता तुमच्या खात्यात पडू शकतो. जिल्हा परिषद निवडणुकीला जोडूनच पैसे टाकण्यात जाणार आहे. म्हणजेच काय, जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या आधी किंवा नंतर हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत, त्यात काय वाद नाही. पण 10 नगर परिषदेच्या निवडणुका 20 तारखेला निकाल 21 तारखेला, त्यामुळे 20 तारखेला किंवा लगेच नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जाहीर होती आणि त्या जाहीर होण्याच्या आधी नमो शेतकरी हप्ता नक्की टाकला जाईल. म्हणजे सोपं सांगायचं झालं तर 10 ते 20 तारखेच्या दरम्यान कोणत्याही वेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमचा हप्ता भेटून जाईल. यावेळी तुम्हाला तुमचा हप्ता भेटून जाईल. आता बघा, जास्तीत जास्त जर म्हणला राज्य सरकारने जरी तारीख फिक्स केली नसेल तरी सगळा म्हणजे मेळ मिळून निवडणुकांच्या वेळेसोबतच घालून ठेवण्यात आलाय. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलवर आला असाल तर आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करून पीएम किसान प्रमाणेच नमो शेतकरी योजनेची तारीख फिक्स झाली आहे. ताबडतोब तुम्ही व्हिडिओवर जाऊन तुमच्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आता विषय राहिला, तुम्ही अद्यापही EKYC अपडेट राहत नाही. EKYC मध्ये तुमचं जे आधार कार्ड आहे, म्हणजे जे आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन्ही लिंक पाहिजेत. कारण की असं विषय झालाय की सध्या चर्चेमध्ये आहे, तुम्ही जर हे लिंक केलं नाही तर तुम्हाला हे पैसे थांबू शकतात. त्यामुळे तुम्ही लिंक करून घ्या, ही महत्त्वाची माहिती आहे. आणि नमो शेतकरीचा हप्ता तुम्हाला तर येणारच आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.